नमस्कार, मी अतुल सर. आज तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी ही तुम्हाला एक संकल्पना शिकवणार आहे. बघा, बोलताना काय असतं की आपल्या मनामध्ये भीती असते की मी जी रचना बोलणार आहे किंवा जी वाक्यरचना बोलतोय ती बरोबर आहे का चूक आहे. जर तुम्हाला त्या वाक्यरचनांच्या बॅक साईडचं जर गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही नेहमी इंग्रजी ही चुकीच्या पद्धतीने बोलणार. मग त्यासाठी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट हे सगळे क्लिअर असणं गरजेचे आहे. बघा, हा एकच शब्द आहे, त्याला तुम्ही मुख्य क्रियापद म्हणून पण वापरू शकता, सहाय्यकारी म्हणजे सेमी मॉडल्स म्हणून पण वापरू शकता, त्याचा इन्फिनिटिव्ह सोबत पण त्याचा वापर होतो. आणि मस्ट चा तो विरुद्धार्थी शब्द आहे. तर मग पहा कुठला शब्द आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला बघा, नीड हा शब्द तुम्ही वाचलाय, ऐकलाय बराच वेळा, आहे की नाही. तुम्ही मला तर वाटतं साधारण जे मुलं सुरुवातीला ज्यांना 5वी पासून इंग्लिश होतं त्यांना 5वी पासून हा नीड शब्द त्यांनी पाहिलेला आहे. ज्यांना आता अंगणवाडीपासून इंग्रजी आहे त्या अंगणवाडीपासून ते नीड हा शब्द वाचतायत, ऐकतायत. पण त्याचा प्रॉपर अर्थ आणि त्याचा वापर तेच आपण पाहूया. बघा, नीड हे काय तुमचं एक मुख्य क्रियापद म्हणून, जसं की बघा, टू नीड, सेकंड फॉर्म याचं नीडेड आणि थर्ड फॉर्म हे त्याचं पण नीडेड. ह्याचा अर्थ काय होतो की गरज, काही गरज असणे. काय म्हणजेच पहा, आय नीड युअर हेल्प म्हणजे मला तुझ्या मदतीची गरज आहे. नीड म्हणजे काय, गरज असणे. आता त्याच्यामध्ये काय दिलंय, नीड या क्रियापदाचा उपयोग मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही प्रकारे केला जातो. सामान्यतः नकारार्थी वाक्यांमध्ये जास्त याचा वापर होतो, लक्षात घ्या. हा नकारार्थी हे झालं बघा मुख्य क्रियापद म्हणून नीडचं. ओके, कन्सेप्ट क्लिअर. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यानंतर आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, गरज किंवा शक्यता. ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, सेमी मॉडल्स. सेमी मॉडल म्हणजेच जसं की पहा, जसं की तुम्ही कॅन, शुड, वुड, मे, मस्ट हे जसे मॉडेल्स आहेत, मॉडेल ऍक्झिलरीज, तसंच हे सेमी मॉडेल्स म्हणून वापरलं जातं. ह्याच्यामध्ये बघा, ही नीड नॉर्मली आपण काय म्हणतो की जर करता ही, शी, इट आणि नेम असेल, पण कुठल्या काळामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असते की वर्बला ऍज किंवा येस वापरायचं असतं. पण इथं नाही वापरायचं, डायरेक्टली काय, ही नीड नॉट गो म्हणजे त्याला जाण्याची गरज नाही. हा लक्षात, कारण की कॅन, कुड, शुड, मस्ट ह्याच्यानंतर जेव्हा आपण क्रियापद घेतो तेव्हा करते ही, शी, इट असतात, त्यावेळेस आपण क्रियापदाला एस किंवा येस वापरत नाही, हे लक्षात घ्या. हा लक्षात. त्याच्यानंतर बघा इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच की क्रियापदाने दुसरं जे क्रियापद असतो वाक्यातलं त्याला टू लावायचा असतो सुरुवातीला त्याच्या. जसे की पहा, डू यू नीड टू कम विथ अस. म्हणजे बघा, हा टू आणि हा क्रियापद म्हणजे ह्याला जोडले कशाने, टू ने, म्हणजे हा टू ला तुम्ही काय म्हणू शकता, इन्फिनिटिव्ह. ओके, म्हणजे डू यू नीड टू कम विथ अस म्हणजे तुला आमच्यासोबत येण्याची गरज आहे का, राईट. बघा, बोलताना तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नंतर आहे मस्ट. आता मस्ट हे कशाचं अपोजिट वर्ड आहे, नीड नॉट. काय, नीड नॉट म्हणजे मस्टचा अर्थ काय की केलंच पाहिजे किंवा करणं भागच आहे. पण नीड नॉटचा अर्थ काय होतो की करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे गरज नाही किंवा आवश्यकता नाही. बघा, बोलताना ह्या एवढ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची असते. आपण तिथं ते वर्ब म्हणून वापरतोय का सेमी मॉडल्स म्हणून वापरतोय, मग त्याचा टू सोबत कसा वापर होतो, ते कशाचं निगेटिव्ह आहे, कशाचं अपोजिट वर्ड आहे, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.